नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. MPSC क्वेश्चन ॲनालिसिस सिरीजची आहे. याच्यामध्ये आज आपण भारताचा महान्यायवादी अटर्नी जनरल ऑफ इंडिया या राज्यशास्त्रातल्या किंवा पॉलिटीच्या अभ्यास घटकावरती 2011 पासून 2025पर्यंत जे प्रश्न विचारलेले आहेत तर त्या प्रश्नांची चर्चा आज आपण करतोय. ही एक जवळजवळ 50+ लेक्चरांची लेक्चर सिरीज आहे पॉलिटी PYQ ॲनालिसिस. राज्य लोकसेवा आयोग म्हणजे MPSCने 2011 पासून 2025पर्यंत जेवढ्या परीक्षा घेतलेल्या आहेत त्या सर्व परीक्षांमध्ये पॉलिटीचे जे प्रश्न विचारले होते तर त्या प्रश्नांच्या अचूक उत्तरासह परीक्षाभिमुख परिपूर्ण स्पष्टीकरण करणारी यूट्यूबवरची मराठी माध्यमातली ही पहिली लेक्चर सिरीज आहे. त्याच्यामुळे ही सर्व लेक्चर सिरीज व्यवस्थितपणे पहा. ही लेक्चर सिरीज पाहिल्यानंतर पॉलिटीच्या PYQसाठी तुम्हाला वेगळे एफर्ट्स घेण्याची गरज नाही पडणार, हे लक्षात घ्या. त्यामुळं लेक्चर आवडत असतं तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा, शेजारी बेल आयकॉन दिली ती प्रेस करा, जेणेकरून नवीन लेक्चरचे नोटिफिकेशन्स सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील. आता ज्या वेळेला आपण भारताचा महान्यायवादी, त्याला भारताचा महाधिवक्ता असं सुद्धा म्हटलं जातं, राज्याचा महाधिवक्ता वेगळा हे लक्षात ठेवा, आणि इंग्लिशमध्ये त्याला अटर्नी जनरल असं म्हटलं जातं. तर आता ह्या अटर्नी जनरलचा किंवा भारताच्या महान्यायवाद्याचा अभ्यास करत असताना सर्वप्रथम तुम्हाला याच्याबद्दलच्या घटनात्मक तरतुदी माहीत असल्या पाहिजेत. आता तुम्ही म्हणाल की प्रत्येक अभ्यास घटक मी जो सांगितला आहे तर त्याच्याबद्दल मी घटनात्मक तरतुदीची चर्चा केलीच केली, तर ती का केली याच्या पाठीमागचं एक तुम्हाला गोष्ट सांगतो. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह ज्यावेळेस तुम्ही प्री द्याल तर प्रीच्या दृष्टीनं तुम्हाला कलम माहीत असणं किंवा घटनेत कुठल्या भागात कुठल्या परिशिष्टात काय आहे हे अत्यावश्यक आहे, हे माहीतच असायला पाहिजे. याच्यावरती प्रश्न येतात. परंतु ज्यावेळेस तुम्ही मेन्समध्ये म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार मेन्समध्ये उत्तरं लिहाल तर त्यावेळेला एखाद्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये तुम्ही जर का कलमाचा रेफरन्स दिला किंवा संदर्भ दिला तर ते उत्तर अजून चांगलं होऊ शकतं, तुम्हाला एखादा अर्धा मार्क अजून जास्त मिळू शकतो. त्याच्यामुळे घटनात्मक तरतुदी महत्त्वाच्या आहेत. भारताच्या राज्यघटनेच्या भाग 5 मध्ये कलम 74 ते 78 ही जी कलमं आहेत तर ते केंद्रीय मंत्री आणि भारताचा महान्यायवादी याच्याबद्दलच्या तरतुदी आहेत. आता ही 5 कलमं काय म्हणतात? कलम 74 राष्ट्रपतींना सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ, कलम 75 मंत्र्याशी संबंधित इतर तरतुदी, कलम 76 भारताचा महान्यायवादी, कलम 77 भारत सरकारचा व्यवहार व कामकाजाचे पालन आणि कलम 78 राष्ट्रपतींना माहिती देण्यासंदर्भातील पंतप्रधानाचं कर्तव्य. तर ही 5 कलमं लक्षात ठेवा. भाग 5 मध्येच ही 5 कलमं आहेत. तर संविधानाच्या कलम 76 अन्वये महान्यायवादी एक अधिकारपद निर्माण करण्यात आलेलं आहे आणि या महान्यायवाद्याला देशाचा सर्वोच्च कायदा किंवा विधी अधिकारी किंवा इंग्लिशमध्ये त्याला हायेस्ट लॉ ऑफिसर म्हणून तो पदभार सांभाळतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताच्या राष्ट्रपतीद्वारा या पदावरील व्यक्तीची नेमणूक होते. आणि याची पात्रता काय आहे तर सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यासाठी जी पात्रता आवश्यक असते तर तीच पात्रता अटर्नी जनरल किंवा महान्यायवादी म्हणून नियुक्त करताना आवश्यक असते. म्हणजे राष्ट्रपतीच्या मते प्रसिद्ध कायदेतज्ञ ती व्यक्ती असावा, बरोबर. तर ह्या घटनात्मक तरतुदी तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही एक घटनात्मक संस्था आहे किंवा याला इंग्लिशमध्ये कॉन्स्टिट्युशनल इन्स्टिट्यूशन असं आपण म्हणतो किंवा कॉन्स्टिट्युशनल बॉडी म्हणून या महान्यायवाद्याकडे बघतो. कारण कलम 76 हे जे आहे तर ते एक डेडिकेटेड कलम आहे भारताच्या महान्यायवाद्यासाठी. म्हणून ही कसली बॉडी आहे? कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे किंवा संविधानिक संस्था आहे. ह्या संस्थांचे 2 प्रकार पडतात, एक कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आणि दुसरं नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज. कॉन्स्टिट्युशनल बॉडीज म्हणजे काय असतं की ज्या संस्थांचा किंवा संघटनांचा भारताच्या राज्यघटनेत उल्लेख आहे त्याच्यासाठी वेगळी डेडिकेटेड कलमं आहेत तर त्यांना आपण कॉन्स्टिट्युशनल बॉडीज म्हणतो. आणि ज्या नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत तर त्यांचा उल्लेख डायरेक्टली भारताच्या राज्यघटनेत नव्हता, कायदा करून संसदेनं नियम करून किंवा एखाद्या अध्यादेशाद्वारे अशा संस्थांची निर्मिती केली गेलेली होती. उदाहरणार्थ राष्ट्रीय मानवी हक्क आयोग 1993च्या कायद्याद्वारे याची निर्मिती करण्यात आलेली आहे. ओके, हे समजलं. आता बघा, ही भारताचा महान्यायवादी एक घटनात्मक संस्था आहे. याची कर्तव्य आणि कार्य आपल्याला अभ्यासाला पाहिजेत. केंद्र शासनाचा मुख्य कायदा अधिकारी म्हणून त्याला काही कर्तव्य पार पाडावी लागतात आणि तो पार पाडत असतो. आता ते पुढं आपण पाहूया की कुठल्या प्रकारचे कर्तव्य आणि कार्य पार पाडत होते. त्याच्यानंतर महान्यायवादीवरील मर्यादा, याच्यावरती काही मर्यादासुद्धा आहेत.
कुठल्या मर्यादा आहेत? त्याने शासनाविरोधात सल्ला देऊ नये, पहिली मर्यादा. दुसरी, ज्या प्रकरण अथवा खटल्यात शासनास सल्ला देणं अथवा शासनाचा प्रतिनिधी म्हणून आमंत्रित केला आहे अशा प्रकरण किंवा खटल्यात इतरांना सल्ला देऊ नये. म्हणजे गव्हर्नमेंट आणि विरोधक असा जर का एखादा खटला न्यायालयात उभा राहिला असेल तर गव्हर्नमेंटच्या विरोधकांना महान्यायवाद्याने सल्ला द्यायचा नसतो. तिसरी मर्यादा आहे, भारत सरकारच्या परवानगीशिवाय फौजदारी सुनावणीत आरोपीच्या बाजूने युक्तिवाद करू नये. आणि चौथी मर्यादा आहे, भारत शासनाच्या परवानगीशिवाय कोणतीही कंपनी वा मंडळाच्या संचालक पदाचा स्वीकार महान्यायवादीने करू नये. आलं लक्षात? समजलं? आता कलम 88 मध्ये काय सांगितले बघा, मंत्री आणि महान्यायवादी यांचे संसदेच्या सभागृह तसेच समित्या संदर्भात हक्क. आणि कलम 105 काय म्हणतंय, तर कलम 105 नुसार संसदेची सभागृह, त्यांचे सदस्य व समित्या तसेच महान्यायवादी यांचे अधिकार, विशेषाधिकार, सूट आणि मुक्ती. आता हा भारताचा महान्यायवादी असतो तर तो भारताचा सर्वोच्च कायदा किंवा विधी अधिकारी असतो. याच्यानंतर एक पद येतं, त्याला म्हटलं जातं भारताचे सॉलिसिटर जनरल. महान्यायवाद्याशिवाय भारत सरकारचा दुसरा कायदा अधिकारी म्हणजे हा सॉलिसिटर जनरल आणि अतिरिक्त सॉलिसिटर जनरल. महान्यायवाद्यांना त्यांच्या कर्तव्य पालनात सहाय्य करणं आणि त्यांचं हे कोणाचं कार्य आहे? सॉलिसिटर जनरलचं. ओके, तर हे लक्षात ठेवा, भारताचा महान्यायवादी हा सर्वोच्च कायदा अधिकारी असतो आणि त्याला सहाय्य करण्यासाठी भारताचा एक दुसरा 2 नंबरचा कायदा अधिकारी असतो, त्याचं नाव आहे सॉलिसिटर जनरल. आता देशाचा दुसऱ्या क्रमांकावरील हा उच्चतम कायदा अधिकारी आहे सॉलिसिटर जनरल. कॅबिनेटच्या नियुक्ती समितीद्वारे महान्यायवाद्यांना सहाय्य करण्यासाठी त्याची नियुक्ती केली जाते. राज्यघटनेमध्ये सॉलिसिटर जनरल या पदाचा उल्लेख नाही, ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे, हे लक्षात ठेवा. ओके, आणि या भारताचा महान्यायवादी जे आहे ते घटनात्मक पद आहे आणि राज्यघटनेमध्ये याचा उल्लेख आहे कलम 76 मध्ये. आणि हा भारताचा महान्यायवादी पदावरती कुठपर्यंत राहतो, तर राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत. आणि याला नियुक्ती कोण करतं, तर भारताचे राष्ट्रपती. ओके, तर भारताच्या महान्यायवाद्याबद्दलच्या प्रश्नाची आपण चर्चा करूया. ही जी लेक्चर सिरीज आहे, लेक्चर सिरीज तुम्हाला VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्ट सेक्शनमध्ये MPSC पॉलिटी PYQ ॲनालिसिस सिरीज या सेक्शनमध्ये उपलब्ध आहे. इथं जाऊन तुम्ही ती पाहू शकता. चलो सुरुवात करूया. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आला आहे बघा. अटर्नी जनरलबाबत खालीलपैकी अयोग्य कथन ओळखा. चुकीचं असणारं विधान ओळखायचं आहे. अटर्नी जनरलसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची पात्रता असली पाहिजे. बरोबर आहे का? तर बरोबर आहे. अटर्नी जनरल हा राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत आपल्या पदावरती राहतो, हे सुद्धा बरोबर आहे, आत्ता सांगितलं. भारतामध्ये अटर्नी जनरल हा मंत्रिमंडळाचा सदस्य असतो? नाही, तो सदस्य नसतो, हे लक्षात ठेवा. हे मंत्रिमंडळ किंवा केंद्र सरकारला कायदेविषयक मदत किंवा सहाय्य करत असतो किंवा सल्ला देत असतो, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे हे चुकलं आहे. अटर्नी जनरल या संसदेच्या दोन्ही सभागृहात भाषण करण्याचा विशेष अधिकार प्राप्त आहे. बरोबर आहे. जसं संसदेच्या सदस्यांना अधिकार असतात तर तशा प्रकारचे सर्व अधिकार जे आहेत तर ते भारताच्या अटर्नी जनरल किंवा महान्यायवाद्याला आहेत. समजलं? अयोग्य कथन ओळखायचं होतं. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर आपलं चुकीचं विधान असलेलं दिसतंय. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता पर्याय भारताच्या महान्यायवाद्यासंदर्भात चुकीचा आहे? चुकीचा असणारा पर्याय निवडायचा आहे. राष्ट्रपती सरकारच्या सल्ल्याने महान्यायवाद्याची नियुक्ती करतात. बरोबर आहे का? तर बरोबर आहे. ती सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्त होण्यास पात्र असणारी व्यक्ती असावी, हे सुद्धा बरोबर आहे. त्याने कोणत्याही उच्च न्यायालयात 10 वर्ष न्यायाधीशपदी काम केलेलं असलं पाहिजे. बघा, आता याची पात्रता काय आहे, तर तो भारताचा नागरिक असावा, कोणत्याही उच्च न्यायालयात किमान 5 वर्ष न्यायाधीश म्हणून कार्य केलेलं असावं आणि कोणत्याही उच्च न्यायालयात किमान 10 वर्ष वकिली केलेली असावी. ओके, उच्च न्यायालयात 5 वर्ष न्यायाधीश आणि 10 वर्ष वकील असावा आणि राष्ट्रपतीच्या मते तो प्रसिद्ध कायदेतज्ञ असावा. इथं 10 वर्ष न्यायाधीश म्हटलंय तर 10 वर्ष नाही आहे, 5 वर्ष न्यायाधीश पाहिजे आणि 10 वर्ष वकिली. त्याच्यामुळे हे विधान जे आहे तर ते या ठिकाणी चुकीचं आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या महान्यायवादी या पदाबद्दल खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? बरोबर असणारी विधानं जी आहेत तर ते आपल्याला शोधायची आहेत. महान्यायवादी पदाचा कार्यकाल राज्यघटनेने 3 वर्ष निश्चित केला आहे, असं काही नाही आहे. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत तो पदावरती राहतो. पहिलं विधान चुकीचं आहे. महान्यायवादी पद हे माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत येत नाही कारण ते सार्वजनिक प्राधिकरण नाही. ओके, तर ते माहिती अधिकार कक्षेच्या कार्यक्षेत्रात येतं, त्याच्यामुळं ब सुद्धा चुकीचं आहे. सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी जी पात्रता असते ती महान्यायवाद्याकडे असली पाहिजे, हे बरोबर आहे. महान्यायवाद्याचे मानधन संसदेद्वारा निश्चित केलं जातं. तर महान्यायवाद्याचं मानधन जे आहे तर ते भारताच्या राष्ट्रपतीद्वारे निश्चित केलं जातं, हे लक्षात ठेवा.
तिथं संसदेला कुठलाही अधिकार नाही. त्याच्यामुळं ड सुद्धा चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 4 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. फक्त क विधान जे आहे तर या ठिकाणी क विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न, खालील विधाने लक्षात घ्या. 3 विधानं दिलेत आणि त्याच्यातलं आपल्याला बरोबर किंवा चुकीचं असणारं विधान ओळखायचं आहे. भारतीय संविधानाच्या कलम 88 नुसार महान्यायवादी हा मंत्रिमंडळाचा सदस्य नसला तरी त्यास संसदेच्या दोन्ही सभागृहात तो ज्या सभागृह समितीचा सदस्य असेल त्यात भाषण करण्याचा अधिकार असतो, मात्र मतदान करू शकत नाही. कलम 88 नुसार मंत्री आणि महान्यायवादी यांचे संसदेच्या सभागृह तसेच समित्या संदर्भातले हक्क दिलेले आहेत. हे विधान जे आहे तर ते ॲब्सोल्युटली बरोबर आहे. ब विधान काय म्हणतं बघा, कलम 105(4) मधील तरतुदीनुसार संसद सदस्यास प्राप्त असलेले विशेष अधिकार महान्यायवाद्यास पण प्राप्त असतात. तर हे सुद्धा विधान जे आहे तर ते बरोबर आहे. 2 विधानं बरोबर आहेत. क विधान म्हणते काय बघा, भारताच्या महान्यायवादी म्हणून तो देशातील कोणत्याही उच्च न्यायालयात केंद्र शासनाची बाजू मांडू शकतो. तर हेही विधान बरोबर आहे. वरची तिन्हीच्या तिन्ही विधानं आहेत तर ती या ठिकाणी बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 अ, ब, क ही तिन्हीच्या तिन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, भारत सरकारचा पहिला कायदा अधिकारी कोण असतो? आत्ताच मी तुम्हाला सांगितले भारताचा महान्यायवादी जो असतो तर भारत सरकारचा प्रथम कायदा अधिकारी असतो. आणि 2 नंबरचा कायदा अधिकारी कोण असतो तर सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया, म्हणजे भारताचे सॉलिसिटर जनरल. ह्या सॉलिसिटर जनरलचा उल्लेख भारताच्या राज्यघटनेत नाही, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, भारताच्या महान्यायवादीबाबत खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? तो 5 वर्षाच्या कार्यकाळासाठी पदावरती राहतो, चुकीचं आहे. राष्ट्रपतीच्या मर्जीपर्यंत पदावरती राहतो. मंत्रिमंडळाची मर्जी असेपर्यंत नाही, राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत. संसद ठरवेल त्याप्रमाणे त्यांना मानधन मिळतं नाही, भारताचा राष्ट्रपतीप्रमाणे मानधन मिळतं. संसद सदस्यास मिळणारे सर्व विशेष अधिकार, संरक्षण व फायदे त्यांना मिळतात. हे मात्र विधान जे आहे तर ते बरोबर आहे. कलम 105 सब कलम 4 नुसार हे जे सर्व अधिकार आहेत तर ते त्याला मिळतात. बरोबर आहे. 4थं विधान फक्त. पुढचा प्रश्न, भारताचा महान्यायवादी म्हणून नेमणूक करण्याबाबत खालीलपैकी कोणता निष्कर्ष चुकीचा आहे? चुकीचा आहे. निष्कर्ष चुकीचा आहे ते सांगायचं आहे. त्या व्यक्तीने भारतातील कोणत्याही उच्च न्यायालयात 5 वर्ष न्यायाधीश म्हणून काम केलेलं असलं पाहिजे. बरोबर आहे. त्या व्यक्तीने कोणत्याही उच्च न्यायालयात सलग 10 वर्ष वकिली केलेली असली पाहिजे. हेही बरोबर आहे. त्या व्यक्तीचं वय 60 वर्षापेक्षा जास्त नसावं. हे चुकीचं आहे. राष्ट्रपतीच्या मते ती व्यक्ती अग्रगण्य कायदेतज्ञ असली पाहिजे. हेही बरोबर आहे. वयाचं कुठलंही बंधन नाही आहे. ती व्यक्ती भारताचा नागरिक असावी, हे एक महत्त्वाचं बंधन त्याच्यामध्ये आहे. तर 3 नंबरचं विधान आहे तर ते या ठिकाणी चुकीचं आहे. भारताच्या महान्यायवाद्याबद्दल सर्वस्वी डिसिजन घेण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीकडे आपल्याला दिलेला दिसतो, परंतु भारताचा राष्ट्रपती स्वविवेकाधिकारानं इथं कोणालाही भारताचा महान्यायवादी करू शकत नाही. तिथं केंद्रीय मंत्रिमंडळ जे असतं तर त्याची भूमिका तुम्हाला महत्त्वाची असल्याची त्या ठिकाणी दिसते. समजलं? दॅट्स इट. पुढचा प्रश्न, भारताचा महान्यायवादीबाबत खालील विधानं विचारात घ्या. तुम्हाला 4 विधानं दिलेत, त्याच्यातलं चुकीचं किंवा बरोबर असणारं विधान ओळखायचं आहे. ते 5 वर्षाच्या कार्यकाळासाठी पदावरती राहतात. चुकीचं आहे. ते राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात. बरोबर आहे. ते संसद सदस्यांचे विशेष अधिकार मिळण्यास पात्र असतात. बरोबर आहे. ते शासनासाठी पूर्णवेळ सल्लागार अथवा शासकीय सेवकीय नाहीत. हे सुद्धा बरोबर आहे. तर विधान ब, क आणि ड ही जी 3 विधानं आहेत तर ही 3 विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 2 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ब, क आणि ड ही 2 विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, भारताचा महान्यायवादी यांना पुढील कोणकोणत्या कामकाजांमध्ये सहभागी होण्याचा किंवा बोलण्याचा अधिकार आहे? कुठं कुठं ते बोलू शकतात? लोकसभेत बोलू शकतात का? हो. राज्यसभेत? हो. संसदेच्या संयुक्त बैठकीत? हो. 3 ठिकाणी बोलू शकतात. संसदेची कोणतीही समिती जरी तो त्या समितीचा सदस्य नसला तरीही नाही. बरोबर. लोकसभा, राज्यसभा आणि संसदेच्या संयुक्त बैठकीत ते बोलू शकतात. पर्याय क्रमांक 2 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अ, ब आणि क. ओके. बरोबर. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती जोडी बिनचूक आहे किंवा बरोबर असणारी जोडी ओळखायची आहे? संसदेची निर्मिती चुकीचं आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची पद्धत कलम 55 आहे. संसदेची निर्मिती 79 आहे. भारताचा उपराष्ट्रपती कलम 63 आहे आणि भारताचा महान्यायवादी कलम 76. फक्त 4 नंबरची जोडी जी आहे तर त्या ठिकाणी बरोबर जुळते. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कलम का पाठ करायचे असतात तर असे जोड्या लावायला प्रश्न येतात. आणि जर का तुम्ही मेन्सचे उत्तर लिहिताना एखाद्या कलमाचा रेफरन्स दिला
उत्तर लिहिताना, तर तुम्हाला तिथं जास्तीचे मार्क्स मिळू शकतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यामुळं कलमं तुम्हाला माहीत असली पाहिजेत, आर्टिकल्स माहीत असले पाहिजेत. ते पाठ करत बसू नका. त्याचं कनेक्शन लावून थोडंसं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण कलमं पाठ करण्याला माझाच वैयक्तिक विरोध आहे. काय काय पाठ करणार आपण, बरोबर. पुढचा प्रश्न, खालील विधानं विचारात घ्या. तुम्हाला 2 विधानं दिलेत आणि त्याच्यापैकी तुम्हाला बरोबर विधान ओळखायचं आहे. उपसभापती आणि सभापती हे लिखित राजीनामा परस्परांना सादर करू शकतात. बरोबर आहे. उपसभापती आणि सभापती लोकसभेचे. महान्यायवादी आणि महान्यायाधिकर्ता म्हणजे सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया हे लिखित राजीनामा परस्परांना सादर करू शकतात. नाही, हे चुकीचं आहे. तर भारताचा महान्यायवादी आपला राजीनामा भारताच्या राष्ट्रपतींना सादर करतो आणि भारताचा सॉलिसिटर जनरल जो आहे तर तो सुद्धा आपला राजीनामा भारताच्या राष्ट्रपतींना सादर करतो. ते एकमेकांकडे सादर करत नाहीत. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यामुळं दुसरं विधान चुकीचं आहे. पहिलं विधान जे आहे तर ते बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालील विधानं लक्षात घ्या. 3 विधानं दिलेत आणि त्याच्यातलं चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. S.C. सेटलवाड हे भारताचे पहिले महान्यायवादी होते. बरोबर आहे. महान्यायवाद्यास भारताच्या सर्वोच्च न्यायालयात उपस्थित राहण्याचा अधिकार आहे. हे सुद्धा बरोबर आहे. महान्यायवादी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात सहभागी होतो. त्याला तिथं बोलणं व मत देण्याचा अधिकार आहे. मत देण्याचा अधिकार नाही आहे. संसदेच्या सभागृहाच्या कामकाजात भाग घेतो परंतु त्याला मतदान करण्याचा अधिकार नाही आहे. क चुकीचं आहे. आणि पर्याय क्रमांक 3 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. मत मांडणं आणि मत देणं ह्या 2 वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. लक्षात ठेवा. मत मांडणं म्हणजे काय की आपल्याला काय वाटतं ते बोलणं आणि मत देणं म्हणजे काय की सपोज आता या बाजूला एक मतदान द्यायचं तर आपण या बाजूला किंवा या बाजूला मी आहे तर ते मतदान करणं ह्याच्यात फरक आहे. लक्षात ठेवा. मत मांडणं आणि मतदान करणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळं क विधान जे आहे तर ते चुकीचं आहे. पुढचा, भारताचे महान्यायवादी काय असतात ते हे लोकसभेतल्या कामकाजात सहभागी होऊ शकतात का, त्याच्याबद्दल सत्य कुठलं विधान आहे तर ते ओळखायचं आहे. तर होऊ शकतात. लोकसभेच्या समितीचे सदस्य होऊ शकतात. लोकसभेत बोलू शकतात. लोकसभेत मतदान करू शकतात, नाही, मतदान करू शकत नाहीत. बघा, बोलू शकतात याचा अर्थ ते मत मांडू शकतात आणि मतदान करणं म्हणजे काय, वोट करणं. त्याच्यामुळे ते चुकीचं आहे. ड फक्त चुकीचं आहे. अ ब क पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर आहे. बाकीची जी 3 विधानं आहेत तर ती या ठिकाणी बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, भारताच्या महान्यायवादीबाबत खालील विधानं विचारात घ्या आणि त्याच्यातलं बरोबर किंवा चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. त्यांची नेमणूक भारताच्या राष्ट्रपतीद्वारे होते. बरोबर. ते आपल्या वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत पदावरती राहतात. चूक. महाभियोगाद्वारे राष्ट्रपती त्यांना पदावर हटवू शकतात. चूक. महान्यायवाद्याचा कार्यकाल राज्यघटनेने निश्चित केलेला नाही. बरोबर. तर अ आणि ड ही जी 2 विधानं आहेत तर ती बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अ आणि ड ही 2 विधानं बरोबर आहेत. आलं लक्षात. पुढचा प्रश्न, भारताच्या अटर्नी जनरल संदर्भात खालीलपैकी कोणतं विधान सत्य आहे. अटर्नी जनरल म्हणजेच काय, भारताचा महान्यायवादी. कन्फ्यूज नका हो. हे MPSCने मुद्दाम तुम्हाला फसवण्यासाठी कुठं मराठी शब्द वापरलेत आणि कुठं इंग्लिश शब्द वापरलेत, पण त्या प्रश्नाचा अर्थ एकच. कलम 76 जो अधिकार देण्यात आलेला आहे तर त्याला मराठीत भारताचा महान्यायवादी म्हणतात आणि इंग्लिशमध्ये त्याला भारताचा अटर्नी जनरल म्हणतात किंवा त्याला भारताचा महाधिवक्ता असं सुद्धा म्हटलं जातं. कुठलंही एक नाव लक्षात ठेवा. ते संसदेच्या कामकाजात भाग घेऊ शकतात. बरोबर आहे. ते संसदीय समितीचे सदस्य होऊ शकतात. बरोबर आहे का चुकीचं आहे हे, तर हे सुद्धा बरोबर आहे. ते संसदीय समितीमध्ये मतदान करू शकतात. ओके, मतदान करू शकत नाहीत, हे चुकीचं आहे. अ आणि ब ही 2 विधानं सत्य आहेत. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 4 जे आहे तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या महान्यायवाद्यासंदर्भात खालील विधानं विचारात घ्या आणि तुम्हाला किती विधानं दिलेत, नेहमीप्रमाणे 3 विधानं दिलेत आणि त्याच्यातलं बरोबर असणारं विधान ओळखायचं आहे. त्यांच्या नियुक्तीसाठी वयोमर्यादेची अट नाही असं काय त्यांनी सांगितलं नाही घटनेत की किती वय असावं, किती जास्त कमी असावं. फक्त 4 अटी सांगितल्यात. कुठल्या कुठल्या, भारताचा नागरिक, 5 वर्ष न्यायाधीश, 10 वर्ष वकिली आणि राष्ट्रपतीच्या मते प्रसिद्ध कायदे देत नाही. याच्या पलीकडे त्यांनी काहीही सांगितलं नाही. त्याच्यामुळं अ जे आहे तर ते बरोबर आहे. भारताच्या सर्व न्यायालयात उपस्थित राहण्याचा अधिकार आहे. बरोबर आहे. त्यांचा पदाचा कार्यकाळ भारताच्या राज्यघटनेने निश्चित केलेला आहे तर तो निश्चित केलेला नाही. अ आणि ब ही 2 विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 1 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न, छोटा टॉपिक होता हा. बघा, भारताच्या महान्यायवाद्यासंदर्भात खालील विधानं विचारात घ्या. 4 विधानं दिलेत आणि त्याच्यातलं तुम्हाला बरोबर असणारं विधान ओळखायचं आहे. भारताच्या राष्ट्रपतीकडून महान्यायवाद्यांची नियुक्ती केली जाते. ॲब्सोल्युटली करेक्ट.
सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यासाठी जी किमान पात्रता लागते तीच पात्रता त्यांना आवश्यक आहे. अगदी बरोबर. ते संसदेचे पदसिद्ध सदस्य असतात, पदसिद्ध सदस्य ते नसतात. ओके. भारताच्या सर्व न्यायालयात उपस्थित राहण्याचा त्यांना अधिकार आहे, हे मात्र बरोबर आहे. अ, ब आणि ड ही 3 विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अ, ब आणि ड. ओके. तर अशा रीतीनं भारताचा महान्यायवादी किंवा अटर्नी जनरल ऑफ इंडिया याच्यावरती आलेल्या या जवळजवळ 20+ प्रश्नांचं आपण इथं विश्लेषण केलेलं आहे. आता याच्याबद्दल जर का तुम्हाला काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन्स, सजेशन असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा. आता राष्ट्रपतीचे कार्य काय काय असतात, भारताच्या महान्यायवाद्याची कर्तव्य आणि कार्य कुठली असतात ते पाहूया. कर्तव्य कुठले असतात? राष्ट्रपतीद्वारे म्हणजे शासनाद्वारे विचारणा केल्या जाणाऱ्या सर्व कायदेशीर आणि घटनात्मक बाबीविषयी शासनाला कायदेविषयक सल्ला देणं सगळ्यात महत्त्वाचं कार्य. राष्ट्रपतीद्वारा वेळोवेळी सोपवण्यात आलेली विधिवत कर्तव्य पार पाडणं. राज्यघटना अथवा कोणत्याही कायद्याने सोपवलेलं कार्य किंवा जबाबदारी पार पाडणं ही 3 महत्त्वाची कर्तव्य आहेत. तसंच राष्ट्रपती काही कर्तव्यसुद्धा या महान्यायवाद्याकडे सोपवू शकतात. कुठली? पहिलं, केंद्र शासनवादी अथवा प्रतिवादी असलेल्या प्रत्येक प्रकरणात सर्वोच्च अथवा उच्च न्यायालयात शासनाचा प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणं. कलम 143 नुसार राष्ट्रपती जेव्हा एखाद्या बाबीवर सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला विचारतात तेव्हा सर्वोच्च न्यायालयात उपस्थित राहणं. आणि तिसरं, भारताच्या कोणत्याही न्यायालयात भारत सरकारसंबंधी कोणत्याही खटल्यात उपस्थित राहणं. आलं लक्षात? अशा रीतीनं महान्यायवादी म्हणजे शासन यंत्रणेस कायदेशीर सल्ला देण्याचं कार्य पार पाडणारं एक महत्त्वपूर्ण पद म्हणून ओळखलं जातं. तो शासनाचा पूर्ण वेळ वकीलही नसतो, त्यामुळे त्याचा शासकीय सेवकाच्या श्रेणीत समावेश होत नाही. त्याला खाजगी स्वरूपातही आपला वकिली व्यवसाय करता येतो. समजलं? हे भारताच्या महान्यायवाद्याबद्दलची माहिती जी आहे तर मी तुम्हाला दिलेली आहे आणि वरती आपण प्रश्नसुद्धा पाहिलेले आहेत. लेक्चर आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. अजूनही तुम्ही VJC स्टडीच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन झाला नसाल तर तुम्ही आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, यूट्यूब आणि टेलिग्राम या 5 सोशल मीडियावरती फॉलो करू शकता. या 5ही सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवरती क्लिक करा आणि VJC स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा. तुर्तास आता आपण इथं थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.